नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वाट पाहताना हा जो गद्यपाठ आहे, तो समजावून घेणार आहोत. पण तत्पूर्वी एक सूचना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला जर का इयत्ता 10वीचे मराठी आणि संस्कृत या 2 विषयांचे जर का पेपर सेट आणि आदर्श उत्तरपत्रिकांचा संच हवा असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मेल दिलेला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. बोर्डाचे 10 वर्ष पेपर तपासण्याचा अनुभव आहे शाळेमध्ये अध्यापनाचं काम करत असताना. 5 वर्ष मराठीचे पेपर तपासलेत, 5 वर्ष संस्कृतचे पेपर तपासलेत. त्यामुळे कृतीपत्रिकेचा नमुना कसा असतो आणि आदर्श उत्तरपत्रिकेचा नमुना कसा असतो, हा जो अनुभव गाठीला आलेला आहे, तर त्याचं मार्गदर्शन जर का तुम्हाला मिळालं, तर त्याचा मला निश्चितच आनंद होईल. म्हणून तुम्हाला जर का पेपर सेट हवे असतील, तर मेलवरती संपर्क करू शकता. चला, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव आहे वाट पाहताना. हा एक ललित निबंध अशी ह्या पाठाची धाटणी आहे किंवा स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. अरुणा ढेरे ह्या अतिशय नावाजलेल्या ज्या लेखिका आहेत, त्यांनी लिहिलेला हा लेख आहे किंवा हा पाठ आहे. 1957 साली त्यांचा जन्म झालेला आहे. पहिल्यांदा प्रस्तावनेमध्ये आपल्याला लेखिका अरुणा ढेरे यांचा थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. तो आधी आपण समजावून घेऊया. प्रसिद्ध कवयित्री, कथा लेखिका म्हणजे कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. कवयित्री म्हणून त्या नावाजलेल्या आहेत. कथा लेखिका म्हणून सुद्धा त्या नावाजलेल्या आहेत. त्याच्याशिवाय संशोधक, समीक्षक अशा साहित्यातल्या अतिशय वेगवेगळ्या प्रकारांमध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे आणि प्रत्येक प्रकारामध्ये ताकदीने लेखन करणाऱ्या लेखिका म्हणून त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये मान मिळालेला आहे. कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केलेलं आहे. लेखनाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांचा जो बाज आहे तो अनुभवलाय किंवा प्रकार आहेत ते प्रकार त्यांनी अनुभवलेले आहेत, त्याच्यामध्ये लेखन केलेलं आहे. मग ती कथा असेल, कादंबरी असेल, ललित लेख असेल, आस्वादक समीक्षा असेल, संशोधनपर लेखन असेल, म्हणजे वेगवेगळ्या धाटणीने त्यांनी लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचा परिचय करताना किंवा देताना काय म्हटलंय पुढे बघा. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचं जे ललित साहित्य आहे, त्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये कोणती? तर काव्यात्मकता. एक प्रकारची गेयता त्या लेखनामध्ये आपल्याला जाणवते, ललित लेखनामध्ये. आणि मानवी नात्यांचा शोध त्यांच्या वेगवेगळ्या ललित साहित्यामधनं दृग्गोचर होतो किंवा आपल्याला वेगवेगळ्या ललित लेखांमधनं मानवी शोधांवरच्या अनुषंगाने त्यांनी केलेलं लिखाण वाचायला मिळतं. पुढे त्यांनी त्यांच्या पुस्तकांबद्दल दिलेलं आहे बघा. त्यांचे प्रारंभ, यक्षराज, प्रारंभ, यक्षराज, मंत्राक्षर, त्याच्यानंतर निरंजन, जावे जन्माकडे हे काव्यसंग्रह अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याच्यानंतर कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे त्यांचे कविता संग्रह सुद्धा खूप गाजलेले आहेत. त्याच्यानंतर रूपोत्सव आणि पुढे त्यांनी म्हटलंय की रूपोत्सव हा स्फुट लेख संग्रह त्यांचा
प्रसिद्ध झालेलं आहे. मैत्रेयी नावाची त्यांची कादंबरी आहे. त्याच्यानंतर नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यांच्या समीक्षा सुद्धा अतिशय नावाजलेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे सर्व प्रकारच्या धाटणीने लेखन करणाऱ्या लेखिका म्हणून त्या साहित्य क्षेत्राला माहिती आहेत. आता हा झाला थोडक्यात अरुणा ढेरे यांच्याबद्दलचा परिचय. आता या प्रस्तुत पाठामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणाले, की हा पाठ म्हणजे एक ललित निबंधाचा अतिशय एक छान नमुना किंवा दाखला आपण म्हणू शकतो. आता ह्या पाठामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची वाट कशाची ना कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. अटळ म्हणजे जी टाळता येणार नाही अशी. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येतं. काय सांगितलं या पाठामध्ये? की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती कशाची ना कशाची तरी वाट पाहत असते. ती गोष्ट आपण टाळू शकत नाही, म्हणजेच ती गोष्ट अटळ आहे. हेच या पाठामध्ये लेखिका सांगतात, की वाट पाहणं जे आहे, त्या वाट पाहण्यातले अनेकविध वेगवेगळ्या प्रकारचे पैलू, वेगवेगळ्या प्रकारचे स्तर, वेगवेगळ्या प्रकारचं ज्याला आपण म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचे स्तर, वेगवेगळ्या प्रकारचे पैलू, वेगवेगळ्या प्रकारची किनार त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. आणि आपल्याला या पाठ वाचताना किंवा समजावून घेताना लक्षात येईल, की वाट पाहणं एखाद्या गोष्टीची हा अनुभव कधी अतिशय सुखद असतो, तर कधी अत्यंत दुःखदही असू शकतो. त्यात कधी उत्कंठा म्हणजे उत्सुकता असते, तर कधी हुरहुर. हुरहुर म्हणजे काय? असं एक प्रकारची बेचैनी म्हणूया, अस्वस्थता म्हणूया, ती असते. तर कधी दडपण असतं. मनावर एक प्रकारचं ओझं असतं. हे या पाठातून लक्षात येते. म्हणजे वाट पाहणे हा अतिशय, ज्याला आपण अतिशय काय म्हणू, हा विषय होऊ शकेल की नाही लेखाचा किंवा पाठाचा, असा एक विषय आहे. पण त्याला इतकं छान पद्धतीने लेखिकेने पाठामधनं मांडून दाखवलं आहे, की आपल्याला सुद्धा अचूक पद्धतीने उमगतं, की खरंच आपल्या आयुष्यामध्ये आपण कसली ना कसली तरी सतत वाट बघत असतो आणि ही गोष्ट आपल्या आयुष्यात अटळ आहे. आणि हा अनुभव कधी आपल्याला आनंद देणारा असतो किंवा कधी आपल्याला दुःख देणारा असतो. मग त्याच्यामध्ये कधी उत्सुकता असते, कधी हुरहुर, बेचैनी असते, कधी मनावर ओझं असतं. या पाठामधल्या प्रत्येक प्रसंगामधनं आपल्याला हे नक्कीच कळून येणार आहे. चला, आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. घमघमत असायचा म्हणजेच काय, की त्या मोहराचा जो सुगंध आहे, तो सुगंध दूरवर पसरलेला असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. तोंडावर आलेली असणे म्हणजेच काय, अतिशय जवळ आलेली असणे. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. लेखिकेने कोणता अनुभव सांगितलाय बघा सुरुवातीला, की परीक्षा तोंडावरती आलेली आहे. बरोबर आहे. मार्च एप्रिल महिन्याची सुरुवात वगैरे आहे. त्यावेळेला त्यांना गॅलरीत झोपायला मिळायचं. पण ह्या वाट कसली बघतायत, की सुट्टी लागल्यानंतर मोकळ्या अंगणांमध्ये अंथरुणं पडायची, बिछाने घातले जायचे आणि मोकळ्या अंगणामध्ये झोपायला मिळायचं. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 1-2 पिढ्यांमध्ये ज्याला आपण म्हणतो हा अनुभव कायमचा किंवा रोजचा त्या पिढीला होता. तुमच्या पिढीला तो अनुभव असेल असं नाही, की
बैठं घर असायचं, घरं असायची आणि मग त्या घरांच्या समोर जे अंगण असायचं, त्या अंगणामध्येच बच्चे कंपनी वगैरे सगळीजणं आपापले बिछाने घालून झोपायचे. मग कॉट असेल किंवा खाली जमिनीवरतीच अंथरुणं टाकून झोपायचे. म्हणजे निसर्गाच्या कुशीमध्ये, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये झोपायचे. लेखिकेने त्याचाच उल्लेख केलाय पाठाच्या सुरुवातीला. लेखिका म्हणतात, "मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावरती. पण मार्च-एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं." आणि पुढे त्या स्वतःचा अनुभव काय सांगतायत बघा, की रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले. मऊगार हात अंगावर फिरायला लागले म्हणजेच काय? रात्री बघा टेम्परेचर कमी-कमी होतं आणि ते अतिशय थंडावा देणारं, शीतल आणि त्याला त्यांनी काय म्हटलंय, रात्रीचे मऊगार हात फिरायला लागले, की झोपेची गडद चाहूल यायची. झोपेची गडद चाहूल यायची म्हणजेच काय? झोप अगदी अनिवार्य व्हायची, की आता झोप येणार, पापण्या मिटायला लागायच्या. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? कारण मार्च-एप्रिलचा जो मोसम आहे, तो मोसम म्हणजे कोणता मोसम आहे, की ज्या मोसमामध्ये आंब्याला मोहर आलेला असतो आणि त्या झाडावरती बसून कोकिळा कुहू-कुहू करत असते. आणि म्हणून लेखिका काय म्हणतात, की डोळे मिटताना मनात एकच संदेश आमच्या जागा व्हायचा, की उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? बघू हं. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सार्थक होऊन जायचं याचा अर्थ आपल्याला काय सांगता येईल? धन्यता वाटायची, परिपूर्ती झाली. ज्या गोष्टीची मी वाट बघत होते, बघत आहे, ती गोष्ट मला मिळाली. त्याचा मला अनुभव आला. त्याला काय म्हणायचं? सार्थक होऊन जाणं. म्हणजे वाट पाहण्याचा पहिला प्रसंग लेखिकेने कोणता सांगितलेला आहे, की मला कोकिळेचं कुहू-कुहू ऐकता येईल का? आणि जेव्हा ते ऐकायला येतं ते कूजन, त्यावेळेला लेखिका काय म्हणतात, की त्या आवाजाची वाट पाहण्याचं जे सार्थक आहे, ते सार्थक झालेलं आहे. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघूया. सुट्टीची वाट पाहणं तर केव्हापासून तर तेव्हापासूनच सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. काय म्हणतायत त्या? की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. लेखिका पुढे आपल्याला या पाठामध्ये सांगतायत, की सुट्टीची वाट बघणं आमचं सुरू झालेलं असायचं. याचा अर्थ लेखिका म्हणतात, की आम्ही काही उनाड विद्यार्थी नव्हतो. आम्हाला अभ्यासाचा आळस नव्हता. अभ्यास पण आवडायचा. पाठांतर करायला आवडायचं. जी क्रमिक पाठ्यपुस्तकं आहेत, ती पाठ्यपुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच आम्ही परत-परत वाचून काढायचो. बघा मंडळी, आता तुम्ही टेक्स्टबुक आपल्या पाठ्यपुस्तकातला एक-एक धडा एक-एकदा तरी सलग वाचता की नाही शंकाच येईल. परंतु लेखिका काय सांगतात स्वतःचा अनुभव, आम्ही गोष्टीच्या पुस्तकांइतकीच ही पाठ्यपुस्तकं, क्रमिक पुस्तकं जी नेमलेली आहेत, ती आवडीने वाचायचो. पण अभ्यासाचं वही पुस्तक बाजूला ठेवलं, की डोक्यामध्ये विचार कोणता यायचा, की सुट्टी कधी लागणार आहे? त्याची आतुरतेने वाट पाहिली जायची आणि म्हणून लेखिका म्हणतात, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड. आता हजारी मोगऱ्याचं झाड म्हणजेच काय? की भरपूर गुच्छ असलेलं ते झाड आहे. त्याला म्हणायचं हजारी मोगऱ्याचं झाड. म्हणजे अनेक फुलांचा गुच्छ येणारं जे मोगऱ्याचं झाड असतं, त्याला म्हणतात हजारी मोगऱ्याचं झाड. शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरडया म्हणजे उन्हाळ्यामधले जे पदार्थ आहेत ते बनवणं, कुरडया, पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्ह, कधी-कधी, कधी-मधी घरची परवानगी मिळाल्यावर
चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं, सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. म्हणजे सुट्टीची वाट पाहण्याच्या पाठीमागचा लेखकाचा जो कार्यकारण भाव आहे किंवा लेखिका जी आहे त्याच्या पाठीमागे काय काय कारण आहेत, ती कारणं तिने सांगितलेली आहेत लेखिकेने. काय सांगते लेखिका, की शनिवारवाड्यामध्ये सकाळी सकाळी बकुळीची फुलं सुट्टी लागली की वेचायला जायला मिळतं. माठातलं वाळा घातलेलं पाणी, आता फ्रीज बीजची दुनिया आहे, परंतु पूर्वीच्या काळी माठ असायचा. उन्हाळ्यामध्ये माठ भरून ठेवला जायचा आणि त्या पाण्याला चांगला सुगंध यावा, ते पाणी अजून छान थंडगार शीतल राहावं म्हणून त्याच्यात वाळा घातला जायचा. असं माठातलं वाळा घातलेलं पाणी प्यायला मिळायचं सुट्टीमध्ये. लेखिकेची आई आणि लेखिकेची आत्या यांची कुरडया पापड्यांची घाई, अंगणभर वाळवणं पडायची. म्हणजे पूर्ण वर्षाची बेगमी उन्हाळ्यामध्ये हे सगळे पदार्थ बनवून ठेवले जायचे. मग पापड असेल, कुरडया असतील, लक्षात येतंय? बाकीची सगळी वाळवणं म्हणजे डाळी वगैरे घेऊन त्या वाळवल्या जायच्या. कैरीची डाळ आणि पन्ह चैत्र महिन्यामध्ये ते केलं जातं. आणि घरची परवानगी मिळाली तर चोखायला मिळणारे काय त्यांनी म्हटलेलं आहे बर्फाचे गोळे. आता आपण कधीही बर्फ खातो, बर्फाचा गोळा खातो. उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे लेखिकेच्या दृष्टीने अतिशय आकर्षण असलेली गोष्ट म्हणजे काय? खूपच खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुट्टीमध्ये एन्जॉय करता यायच्या. म्हणजे लेखिकेच्या आठवणीमध्ये हे अगदी कॉम्बिनेशन फिट बसलंय. सुट्टी म्हटली की बाबा काय? हजारी मोगऱ्याचं झाड, बकुळीची वेचलेली फुलं, वाळा घातलेलं पाणी, कुरडया पापड्यांची घाई, वाळवणं, कैरीची डाळ, पन्ह, बर्फाचा गोळा, उसाचा ताजा रस, गोष्टीची कवितांची पुस्तकं असं कॉम्बिनेशन लेखिकेच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून ती म्हणते की सुट्टीची आम्ही किती वाट बघत असू. पुढे बघूया. पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे, लेखिका आहेत त्यांनी. त्या म्हणतात, आमच्या आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. कारण पूर्वीच्या काळी मी म्हटलं अशी बैठी घरं असायची, वाडा टाईप असलेली पद्धतीची. आणि चौथ्या मजल्यावरती एक माळा होता बरं का. लेखिका काय अनुभव सांगतात बघा हं. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून ये. पुस्तकांचा गराडा बघा, माणसांचा गराडा नाही, पुस्तकांचा गराडा. गराडा म्हणजे गर्दी. पुस्तकांची गर्दी म्हणजे इतकी पुस्तकं त्या माळ्यावरती होती. त्या पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं, अद्भुत वाटायची ही कल्पना, की आजूबाजूला सगळीकडे पुस्तकच पुस्तकं आहेत आणि मी पुस्तक वाचत बसलेली आहे त्या गराड्यामध्ये. म्हणजे ह्या कल्पनेने लेखिका म्हणतात, आतून मन अगदी फुलू नये. आतून मन अगदी फुलू नये म्हणजे काय? मनातल्या मनात खूप आनंद व्हायचा त्या गोष्टीचा. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. लेखिका काय म्हणतात पुढे, की पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर. काय म्हणतायत लेखिका, की त्या पुस्तकांच्या दुनियेमध्ये वेगळंच जग भेटायचं, अनुभवायला यायचं. काय होतं त्या जगामध्ये? न पाहिलेले देश होते, न पाहिलेली माणसं होती, न अनुभवलेले म्हणजे लेखिकेला ज्याचे अनुभव आलेले नाहीत असे प्रसंग होते. अनोळखी म्हणजे ओळखीचं नाही असं, पण तरीसुद्धा काहीतरी आपलं आहे असं वाटणारे किंवा ओळखीचे धागे जुळणारे किंवा न जुळणाऱ्या कितीतरी गोष्टीसुद्धा थक्क करायला लावायच्या किंवा नवल करायला लावायच्या. म्हणजे त्या पुस्तकांमध्ये जे वर्णन आहे, ते वर्णन वाचून लेखिका खूप थक्क होत होती आणि तिच्या मनात याचं अरेच्या बाहेरचं जग असं पण आहे. म्हणजे पुस्तकांच्या मार्फत तिला बाहेरच्या दुनियेचं दर्शनच जणू काही त्या लहान वयामध्ये मिळत होतं बरं का.
मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. शब्दांची जादू कळत होती. म्हणजे बघा, लेखिका त्या पुस्तकांवरती, पुस्तकांमधल्या शब्दांवरती कळत-नकळत किती प्रेम करायला लागलेली होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावसं वाटलं, ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं? मला भाषेची ताकद समजत होती. लेखिका काय म्हणतात, की मला भाषेची ताकद समजत होती. कारण लेखिका त्या वयामध्ये विचार करायची, की ज्यांनी कोणी हे सगळं लिहिलेली आहेत पुस्तकं, त्याच्यामधनं शब्दांची ओळख, शब्दांची जादू तर कळतच होती. पण त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. त्यांना ती सुचलेली होती, त्यांना ती लिहावसं सगळं वाटलेलं होतं. म्हणजे भाषेची किती ताकद आहे, की मला जे लिहावसं वाटतं आहे, ते मी लिहिणार. पण नुसतं मी लिहून थांबलेले नाहीये, तर मी लिहिलेलं पुस्तक जे आहे, ते इतर वाचकांनी वाचल्यानंतर ते सुद्धा तितक्याच अतिशय नकळतपणे त्या पुस्तकामध्ये रमून जातात. ही जी भाषेची ताकद आहे, तर लेखिका म्हणतात, की मला ही भाषेची ताकद समजत होती. ताकद म्हणजे इथे काय अर्थ घ्यायचा आहे? भाषेचं सामर्थ्य. पुढे लेखिका काय म्हणतात बघा, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. इतका वेळ लावायचा की बस म्हणजे काय? की कधी एकदा सुट्टी लागते आणि मला भरपूर पुस्तकं वाचायला मिळतात. लेखकाच्या प्रतिभेची जी ताकद आहे, प्रतिभेचं जे सामर्थ्य आहे, ते लेखिकेला लहान वयातच कळलेलं होतं. त्याच्यामुळे कधी एकदा मी वेगवेगळी पुस्तकं वाचतेय, असं लेखिका आहेत त्यांना होऊन जायचं. म्हणजे हे एक प्रकारचं वाट बघणंच आहे की नाही? तुमच्या लक्षात येतंय ना विद्यार्थी मित्रांनो, की वेगवेगळ्या स्तरावरनं त्या आपल्याला फिरवून आणतायत. वाट बघणं या अनुभवाचा अनुभव त्या आपल्याला घ्यायला लावतायत. तुमच्या लक्षात येतंय? पुढे बघूया. पुढे त्यांनी पोपटांच्या थव्याचं उदाहरण दिलंय बघा. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उमराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उमरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं गाठी-गाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उमरांनी आणि राघू म्हणजे कोण? पोपट. राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. म्हणजे प्रत्यक्ष बघा, हे वर्णन वाचताना आपल्यासमोर जणू काही ते चित्रच निर्माण होतंय, की ते उमराचं झाड आहे, गाठी-गाठी आलेल्या आहेत, पिकलेली उमरं आहेत आणि अनेक पोपट त्या झाडावरती थव्याच्या थव्याने आलेले आहेत. पंखांनी ते सुंदर होऊन गेलेले आहेत, हिरव्या रंगाचे ते सगळे पोपट. आणि लेखिका म्हणते, "मी वाट पाहायचे त्या थव्यांची." लेखिकेला ते थवे बघण्याची सुद्धा आतुरता लागलेली असायची. त्या लालसर गोड झालेल्या उमरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. आणि मग हळू लेखिका सांगतात, की कवितांची कशी त्या वाट बघायच्या आणि कवितांचं आणि त्यांचं नातं काय होतं, कविता कशा करायला त्या शिकल्या, त्याचा अनुभव त्यांनी पुढे दिलेला आहे बघा. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. कवितेचं बोट चांगलं घट्ट धरून ठेवलं म्हणजेच काय? कविता वाचण्याच्या आणि कविता लिहिण्याच्या प्रेमातच लेखिका पडलेल्या आहेत. खूप कविता वाचणं आणि आपल्या मनातल्या भावनांना कवितेच्या रूपामध्ये शब्दरूप देणं, ह्याचा जणू काही लेखिका आहेत, त्यांना छंदच जडलाय. आणि म्हणून ते सांगण्यासाठी लेखिका काय म्हणतात, पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. जणू काही ही कविता नावाची मैत्रीणच त्यांना मिळाली. आपण कधी पण, केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो. तिच्याकडे धावतो. तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाट्टेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. आता मैत्रीचा हाच अनुभव असतो की नाही विद्यार्थी मित्रांनो. आपला एखादा मित्र असेल, आपली एखादी मैत्रीण असेल, तर आपण त्या मैत्रिणीला, मित्राला हाक मारतो, तिच्याकडे धावत जातो, त्याच्याकडे धावत जातो आणि भान विसरून म्हणजे स्थळाकाळाचे भान विसरून आपण काय करतो, आपल्या मनात जे जे आलेलं असेल ते आपण बिनदिक्कतपणे अगदी खुशाल मित्रासमोर किंवा मैत्रिणीसमोर प्रगट करतो. त्यालाच मैत्री म्हणतात. मग अशी मैत्री लेखिकेची कोणाबरोबर झालेली आहे?
कवितेबरोबर झालेली आहे. पण लेखिका इथे एक सूक्ष्म फरक नमूद करते बरं का. लेखिका काय म्हणतात बघा, इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधी-कधी रात्री मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी-कधी खूप वाट पाहायला लावायची. काय बरं सांगायचंय? लेखिका आहेत त्यांना या 2 वाक्यांमधनं. म्हणजे इथे लेखिका आपल्याला काय सुचवू इच्छितात माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, की कवितेला जेव्हा पाहिजे आहे, की माझ्याकडे यावं म्हणजे लेखिका आहेत त्यांच्याकडे यावं, तेव्हा ती यायची. बिनदिक्कतपणे यायची. रात्री, अपरात्री, मध्यरात्री सुद्धा यायची. म्हणजेच काय सोप्या भाषेत सांगू? म्हणजेच लेखिका असं म्हणतात, माझ्या ध्यानीमनी नसताना सुद्धा रात्री, मध्यरात्री मला कविता सुचायची. ती आपणहून माझ्याकडे यायची. मी काय कागद पेन घेऊन कविता लिहायला बसलेले नसायची. त्यावेळेला ती माझ्याकडे आपणहून यायची. पण मला मात्र कधी-कधी खूप वाट बघायला लावायची. पण ज्यावेळेला लेखिका मनामध्ये विचार करतात, चला आता आपण कविता बनवूया अमुक-अमुक विषयावरती, तेव्हा कधी-कधी एकही ओळ, एकही शब्द त्यांना सुचायचा नाही. म्हणजे जेव्हा लेखिकेला इच्छा असायची, की चला आपण कविता लिहूया, तेव्हा कधी-कधी कधी-कधी ती कविता त्यांना भेटायला यायचीच नाही. आणि कधी-कधी त्यांच्या ध्यानीमनी नसताना सुद्धा रात्री, मध्यरात्री सुद्धा ती आपणहून यायची. म्हणजे अचानक लेखिकेच्या प्रतिभेमधनं कवितेच्या द्वारे शब्दरूप उमटायचे. तुमच्या लक्षात येतोय ना याचा भावार्थ विद्यार्थी मित्रांनो? चला. आता पुढे कशाची वाट बघायचं सांगितलंय त्यांनी बघा. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं, जे मी आत्ता तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं, आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उमराच्या पिकल्या फळांवरती पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत, असं उगाच वाटत राहतं. म्हणजे ती भूतकाळात रमली आहे लेखिका हा मुद्दा लिहिताना. लेखिका काय म्हणतात, की माझ्या ध्यानीमनी नसताना ही रात्री अपरात्री कविता येते आणि मला सुचते. पण कधी-कधी मी ठरवते, की चला आपण लेखन करूया. तर मात्र ती येतच नाही आणि मग मनामध्ये लेखिका म्हणते, मी जिद्द धरलेली असते. मग मी तिची वाट पाहत राहते. आत्ता कविता सुचेल, मग कविता सुचेल, मग शब्द आपल्याला आठवतील. मग आपल्याला तो सगळा सिक्वेन्स किंवा ते सगळं आपल्याला मतितार्थ घेऊन ती कविता लिहिता येईल. पण असं जर का घडलं नाही, तर मग कवितेची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, मग ते लिहिता येत नसेल, तोच एक ध्यास कविता लिहिण्याचा घेतला आणि ती जर का मनासारखी कागदावरती उमटत नसेल, तर मग मन कशातच लागत नाही. मग अशा अवस्थेमधनं लेखिका जात असताना आई आणि आत्याची बोलणी खावी लागायची. आणि मग लेखिका पुढे सांगते, आज ते कवितेचं वाट पाहणं आठवलं, की माझं मन पुन्हा हुरहुरतं. म्हणजे त्या आठवणीत रमतं, अस्वस्थ होतं आणि उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत, असं उगाच वाटत राहतं. म्हणजे भूतकाळामध्ये त्या रमल्या आहेत आणि मग त्याने ती आठवण सांगितलेली आहे वाट पाहण्याची कवितेच्या संदर्भातली. पुढे कोणती आठवण सांगितली बघा वाट पाहतानाची? आमची आत्या तेव्हा उरळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरने उरुळी. परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी-कधी 9, 9:30 सुद्धा होऊन जायचे. आम्ही भावंडं तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजामध्ये, आता दिंडी दरवाजामध्ये म्हणजे पूर्वीच्या काळी वाडा सिस्टीम होती बघा. मोठमोठे वाडे असायचे आणि तिथेही सगळी बिऱ्हाडं, घरं असायची. कुटुंबाच्या कुटुंब राहायची वेगवेगळी. तर भला मोठा लाकडाचा दरवाजा असायचा आणि त्या लाकडाच्या दरवाजामध्येच एक छोटासा दरवाजा पण असायचा, एक चौकोनी. तर तो त्याची कडी काढून आलं गेलं की त्याला म्हणायचं ते दिंडी. त्या दिंडीतनं आत जायचं आणि बाहेर यायचं. दिंडी दरवाजा. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. म्हणजे अगदी आता रडायला येणार अशी अवस्था असायची. ती आली की धाकटा भाऊ झेप घेऊन तिला लोंबकळायचा
आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून, शोष याचा अर्थ आहे कोरडेपणा. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ होतं. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. जीव नुसता फुटून जायचा म्हणजेच काय? जीव नुसता व्याकुळ व्हायचा. कसली भीती वाटत राहायची. वाट पाहण्यातला हा एक प्रसंग लेखिकेने सांगितलाय, की त्यांची आत्या जी आहे, ती उरळू कांचनच्या शाळेमध्ये शिकवायला जायची. वाहनांची सोय नव्हती पूर्वी, की बाबा ओला केली, गाडी बुक केली, गेलं, टॅक्सीने गेलं, असली काही भानगड नव्हती तेव्हा. त्याच्यामुळे 8 वाजताच ती घरातनं सकाळी निघायची आत्या. बस पकडून रेल्वे स्टेशनला, मग पॅसेंजरने उरुळीला ती जायची. येताना परत तसाच प्रवास. कधी-कधी बस उशिरा सुटायची, गाडी उशिरा मिळायची. त्याच्यामुळे 9:00-9:30 सुद्धा रात्रीचे यायला व्हायचे आणि मग ही भावंडं, लेखिका आणि तिचा भाऊ काय करायचे, दिंडी दरवाजामध्ये आपल्या आत्याची वाट बघत उभे राहायचे आणि ती आत्या आलेली दिसली, तिने जवळ घेतलं, की ह्यांना बरं वाटायचं. धाकटा भाऊ तर तिला लोंबकाळायचा. तिला नोकरी करणं भाग होतं आणि तिच्याबद्दलचं वाट पाहणं आमचं अटळ होतं. म्हणजे त्यावेळेला लेखिका म्हणते, की ह्या प्रसंगामध्ये आम्हाला खूप अशी भीती वाटायची कसली-कसली. ती नीट घरी येईल ना वगैरे, वगैरे असे वेगवेगळे विचार यायचे आणि तिची वाट बघताना मनामध्ये हुरहुर दाटून यायची. मन अस्वस्थ वाटायला लागायचं. पण आता लेखिका काय म्हणतात, की आज ते समजतंय, की तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं जे वाट पाहणं आहे ते सुद्धा अटळ होतं, न टळणारं होतं. पण लेखिका म्हणते आज मोठं झाल्यानंतर ह्याच्यातला जो व्यवहारी भाग आहे तो कळतोय, पण त्यावेळेला लहानपणी तो कळत नव्हता. एवढंच कळायचं की आत्याला यायला उशीर झालेला आहे आणि मग तिची वाट बघत बसायची. म्हणजे बघा कोणत्या पद्धतीने एक एक मुद्दा घेत घेत अतिशय आपल्याला वाट पाहणं ह्या गोष्टीबद्दल ची जी आतुरता आहे, जी हुरहूर आहे, ती उत्सुकता आहे, ती ज्या लेखिका आहेत त्या उलगडून दाखवतायत. आता त्यांनी पुढच्या परिच्छेदामध्ये एका चिनी सिनेमाचं उदाहरण दिलेलं आहे. कोणता आहे हा सिनेमा बघा. त्या सिनेमाचं नाव त्यांनी काय म्हटलंय बघूया हं. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा. कोणता सिनेमा त्यांनी पाहिला? चिनी सिनेमा. आणि त्या सिनेमाचं नाव काय होतं? पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला. पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन पत्रांचा थैला पाठीवर घेऊन म्हणजेच काय? ती सगळी पत्र एका बॅगेमध्ये घेऊन ती पिशवी पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवरती दोघं बापलेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा होतो, तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहीत नाही. तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानच कोरं पत्र
वाचत आलेला असतो. मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो म्हणजेच काय? मनानंच तो कोरा कागद हातात घेऊन मनानंच तो काल्पनिक वाक्य किंवा काल्पनिक भावना असलेली वाक्य जुळवून तो त्या म्हातारीला वाचून दाखवायचा. म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं असतं. हेच नाटक पुढे चालवायचं असतं म्हणजे काय? पुढे चालवायचं आहे म्हणजेच काय? हे सोंग, ही बतावणी आता मुलाला सुद्धा करायची आहे, ती म्हातारी असेपर्यंत. आता हा सगळा प्रसंग आपण विद्यार्थी मित्रांनो वाचला. त्या सिनेमामधला मधला प्रसंग इथे त्यांनी सांगितलेला आहे, की एक पोस्टमन असतो पहाडी अ, इलाक्यामध्ये भागात राहणारा. तो आजारी पडतो. मग आता तो सांगतो मुलाला, की "मी तुला सगळीकडे हिंडवून आणतो आणि आता तू हे काम कर." मुलगा आधी खुश नसतो, पण शेवटी तो हे काम स्वीकारतो. आणि तो एकेका ठिकाणी जाऊन सगळं त्याला दाखवत असतो आणि असं करत-करत एका वस्तीवरती ते दोघं बापलेकं येतात. एका झोपडीपाशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला कळतं आणि तिला कळतं, की आता आपल्या मुलाचं पत्र आलं असणार आणि पोस्टमन वाचून दाखवणार आणि म्हणून तो पोस्टमन कोरा कागदच वाचत असतो खरं तर. हे त्या अंध म्हातारीला दिसत नाहीये, पण त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या मुलाला दिसतंय. आणि हे झाल्यानंतर मुलगा त्याला काय सांगतो, की ही जी अंध म्हातारी आहे, ही आपल्या मुलाची वर्षानुवर्ष वाट बघतेय. मुलगा तिच्यातनं लांब कुठेतरी दूरवर राहायला गेलेला आहे आणि तो आपल्या आईची विचारपूस करत नाही. साधं तिला पत्रही पाठवत नाही. आणि मला सतत तुमच्या मुलाचं पत्र आलं नाही हे सांगणं जीवावर येतं. म्हणून मग पोस्टमननी काय आयडिया लढवलेली असते, कोराच कागद घेऊन तो त्या मुलांनी पत्र लिहिलंय असं समजून म्हातारीला ते छान-छान वाचून दाखवायचा, की तुमच्या मुलाने तुमची विचारपूस केली आहे, तो तुम्हाला घेऊन जायला येणार आहे, वगैरे, वगैरे. ॲक्चुअली खरोखर असं काहीही घडलेलं नसतं. पण जर का समोरच्याला आनंद मिळणार असेल आणि त्या म्हातारीचे शेवटचे दिवस सुखासमाधानात जाणार असतील आयुष्यातले, तर त्याच्यासाठी तो पोस्टमन खोटं बोलतो, की न आलेलं पत्र आलेलं आहे असं समजून तो त्या म्हातारीला वाचून दाखवतो. आणि म्हणून तो नंतर त्या आपल्या मुलाला काय सांगतो, की तुला सुद्धा आता हे जे नाटक आहे, हे नाटक पुढे चालवायचं आहे. कारण त्या म्हातारीला आनंद मिळाला पाहिजे. तिचे शेवटचे दिवस माझा मुलगा मला नित्यनेमाने पत्र पाठवतो आहे. या समाधानामध्ये तिचे जे शेवटचे दिवस आहेत, ते अतिशय सुकर होत आहेत. ते अतिशय आनंदात जात आहेत. तर तो आनंद कायम तुला ठेवायचा आहे. म्हणजे एक प्रकारे ती म्हातारी आपल्या मुलाच्या पत्राची वाट बघतीये. हे वाट बघणं सुद्धा लेखिकेने अचूक शब्दामध्ये मांडलंय बघा. आणि हे वाट पाहणं जसं त्या म्हातारीसाठी आनंदाचं आहे, तसं तुम्हा आम्हाला कळतंय, की हे नसलेलं पत्र वाचून दाखवलं जातंय म्हणजे ह्या वाट पाहण्यातल्या दुःखाचा अनुभव सुद्धा आपल्याला येतोय. पण त्या म्हातारीला अनुभव कोणता येतो आहे? त्याच्यातल्या आनंदाचा, वाट पाहण्याच्या आनंदामधला. पण त्या पोस्टमनला मात्र तिचं हे वाट बघणं खूप क्लेशदायक वाटायचं आणि म्हणून त्याने हा तोडगा काढलेला असतो. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारे वाट पाहण्याचा हा प्रकार किंवा अनुभव किंवा प्रसंग अगदी योग्य शब्दामध्ये लेखिका आहेत त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. पुढे त्यांनी कोणता मुद्दा म्हटलाय तो बघूया. पुढे त्या असं म्हणतात, की शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. समंजस म्हणजे समजूतदार. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, हे वाक्य महत्वाचं आहे. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे आणि नुसता माणूस नाही बरं का विद्यार्थी मित्रांनो, तो भला माणूस आहे. भला म्हणजे चांगला, सज्जन माणूस आहे. नाहीतर एखादा काय म्हणेल, "माझ्या नोकरीचं काय आहे बाबा? पत्र आले असेल तर द्यायचं." तो त्या म्हातारीला सतत सांगू शकला असता, "नाही बाई, तुझ्या मुलाचं पत्र आलं नाही." पण नोकरी करत असताना सुद्धा आपल्यातली माणुसकी, तो मनुष्य, तो पोस्टमन जागा ठेवतो आणि त्या म्हातारीला काय करतो, मुलाचं पत्र आलं आहे असं समजून तो ते पत्र वाचून दाखवत असतो, कोरा कागद वाचून दाखवत असतो. आपल्या तरुण मुलाला तो केवळ
पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतोय. खरंच आहे. हा जो अनुभव आहे ना, हा मोठ्या माणसांकडनं युवा पिढीने किंवा पुढच्या पिढीने शिकण्यासारखा असतो. त्यांच्या त्या अनुभवाचे बोल, त्यांचे त्यांचे ते समंजस बोल आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा अंगीकारले पाहिजेत. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. कोणता पूल आहे हा? माणुसकीचा पूल आहे. कोणता पूल आहे हा? मानवतेचा पूल आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. रीत म्हणजे काय? पद्धत. की तू पण असंच कर. तुझ्या या खोटं बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातले जे थोडेसे दिवस उरलेत ते आनंदात जात असतील, तर तू तसं वाग. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. बरोबर आहे. दरवेळेला वाट पाहणं ही सुखाची गोष्ट नसते. मग कशी असते? या ठिकाणी लेखिका मग सांगतात, की दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी त्यात भरलेल्या असतात. आणि खरंच आहे. दुःख असतं, काळजी असते, भीती असते, अस्वस्थता असते, तडफड असते, खूप असतं. जर का एखादा सैनिक जर का लढाईला गेला असेल, तर त्याच्या घरात त्याची आई असतील, वडील असतील, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांच्या मनामध्ये ती परत येण्याची, तो सैनिक परत येण्याची वाट बघताना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवायला येत असतील. किंवा अगदी तुमचं उदाहरण देऊ, एखादा पेपर जर का कठीण गेला असेल, तर निकालाच्या वेळेला, रिझल्टच्या वेळेला तुमच्या मनामध्ये सुद्धा त्या रिझल्टची वाट पाहताना ह्याच सगळ्या भावना येत असतील. दुःख वाटत असेल, काळजी वाटत असेल, भीती वाटत असेल, अस्वस्थता वाटत असेल वगैरे, वगैरे. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. आपल्याला 8वी, 9वी, 10वी मध्ये असे संतांचे अभंग आहेत. बरोबर आहे, की ते संत त्या विठू माऊलीची वाट पाहतात आणि आर्ततेने माऊलीला आळवतात, की "ये बाई आणि तू आम्हाला दर्शन दे. हे विठ्ठला तुझ्या दर्शनाची आस लागलेली आहे." ते सुद्धा वाट पाहणं आहे. किंवा त्यांनी सांगितलेलं आहे, की पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा. तो बिचारा पाऊस कधी पडेल याची वाट बघत असतो. त्याला पेरणी करायची असते, लावणी करायची असते, की जेणेकरून त्याचं ते उदरनिर्वाहाचं साधन असतं. म्हणजे ही सुद्धा एक प्रकारची वाट बघणं आहे. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. आता इतका वेळ बघा, लेखिकांनी वेगवेगळ्या अनुभवाच्या आधारे वाट पाहण्यातली गंमत म्हणा, हुरहुर म्हणा, उत्सुकता म्हणा, आपल्याला पटवून दिली. पण आता त्याच्या पाठीमागचा आशय आहे, त्या पाठाच्या शेवटी लेखिका उलगडत जातायत. काय म्हणतायत त्या? की करुणेचा स्पर्श झाला, की आपल्या लक्षात येतं करुणेचा, सहानुभूतीचा, की एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. खरंय. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांजवळ तुम्ही काही मागितलत, की आई-वडील लगेच आणून देतात, "हे घे रे बाळा." पण अशीही काही घरं आहेत, तुमच्यासारखी अशीही काही चिक्कार मुलं आहेत, की त्यांना मागितल्या-मागितल्या एखादी गोष्ट मिळत नाही. साधी वह्या पुस्तकं सुद्धा कोरीच्या कोरी मिळत नाहीत. आणि म्हणून एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते, तेव्हाच तिची खरी किंमत कळत जाते. वाट पाहायला न लागता एखादी गोष्ट मिळत गेली, तर कधी-कधी त्याचा दुष्परिणाम असा होतो, की त्याची किंमतच कळत नाही. हे काय? मला जे मी मागतोय ते मला घरचे देतायत. पण ती गोष्ट एखाद्याला मिळण्यासाठी त्याच्या पाठीमागे किती कष्ट करावे लागतात, हे पण कळलं पाहिजे. आणि म्हणून लेखिका पुढे काय सांगतात, कित्येक मोलाच्या कित्येक म्हणजे जास्त किमतीच्या गोष्टी जर का सहज मिळाल्या, तर त्याचं मोलच आपल्या लक्षात राहत नाही. मोल या अर्थाने पैशाच्या अर्थाने आहे असं नाही. भरपूर किमतीचा अशा अर्थाने नाही. कितीतरी अशाही गोष्टी असतात, भावनिक गोष्टी असतील किंवा दुसऱ्या पद्धतीच्या गोष्टी असतील, की जिथे त्या गोष्टीचं मोल लक्षात येत नाही. की वर्षानुवर्ष आपण आई-वडिलांना अध्यारूत धरत जातो. कन्सिडर करत जातो तुमच्या भाषेमध्ये सांगायचं तर. पण काही-काही घरामध्ये अगदी लहानपणापासून आई-वडिलांचं छत्र नसतं. मग ही एक मुलाची गोष्ट आहे, की आई-वडिलांचं प्रेम मिळणं, आई-वडिलांचा लहानपणापासून आधार मिळणं, ही गोष्ट ज्यांना आई-वडील नाहीत त्यांना त्या गोष्टीचं मोल लक्षात येतं. अशा अनुषंगाने लेखिकेला सांगायचं आहे, की कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या, तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही.
वाट पाहताना आपण संयम शिकतो किंवा एखादी आपल्याला व्यावहारिक गोष्ट हवी आहे, वस्तू हवी आहे, तर ती मिळवण्यासाठी जर का तुम्ही वाट पाहिलीत, तर वाट पाहणं आपल्याला काय शिकवतं? संयम शिकवतो. तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. धीर धरायला शिकतो आपण. एखादी गोष्ट मिळण्यासाठी धीर धरला पाहिजे, हे आपल्याला वाट पाहण्यामधनं कळतं. म्हणजे ह्याच्यातली एक पॉझिटिव्ह बाजू किंवा एक सकारात्मक बाजू सुद्धा लेखिका व्यक्त करतायत आणि आपल्याला संदेश देतायत, की वाट पाहताना काय-काय घडतं, हुरहूर लागते, अस्वस्थता लागते वगैरे, वगैरे. पण वाट पाहण्यामुळे आपण संयम शिकतो. नाहीतर एखादा मित्र आपल्याला तडक-भडक काही बोलला, तर आपण लगेच त्याला गुद्दे लगावायला लागतो, मारायला लागतो. पण आपण थोडा संयम धरला पाहिजे, की तो असं का बोलतोय? काय म्हणायचंय त्याला? थोडा धीर धरायला शिकलं पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येतं आणि त्याही मित्राच्या लक्षात येतं, "अरे, आपण उगाचच बोललो." थोडासा धीर धरला पाहिजे. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. बरोबर आहे. एखाद्या गोष्टीची वाट बघितली, की एखाद्या गोष्टीवरचा विश्वास आपण घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. कारण तो जो संयम आपण धरतो, तो धीर आपण धरतो, त्याच्यामध्ये आपला विवेक जागा होतो. आपली विवेकबुद्धी, आपली सदसद बुद्धी जागी होते आणि मग काय मला करायचंय, काय करायचं नाहीये, ही जी मनामध्ये श्रद्धा आहे आपल्या, ती डोळस होत जाते. म्हणजेच काय, आपण अधिक पारदर्शकपणे त्याचा विचार करायला लागतो. ध्यास वाढत जातो. आपलं जे एम आहे ते वाढत जातं, की नाही मला बाबा 90% मिळवायचेत. 7वी-8वी पासून मी प्रयत्न करतोय, पण 70 मिळतात, 80 मिळतात, 82 मिळतात. म्हणजे तुमचा तो ध्यास वाढत जातो. नाही आता मी 10वी मध्ये आलेलो आहे, तर मला नक्की 90% मिळवायचंच आहे. हे तुमचं आत्ताच्या रूटीनमधलं मी उदाहरण दिलं. खूप मोठी-मोठी सुद्धा ध्येय धरली जातात. त्याचा ध्यास धरला जातो आणि त्याची वाट पाहिली तरच तुम्ही धीर धरायला शिकता. तो ध्यास वाढत जातो. त्या दृष्टीने तुमची पावलं पडतात आणि तुम्ही त्या बाबतीत यशस्वी होता. पण या सगळ्याचा बेस काय आहे? वाट पाहणं, धीर धरायला शिकणं, संयम शिकणं. आणि पाठाच्या शेवटी लेखिका आपल्याला काय सांगतायत अजून, की हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं, की हे जे सहज हाती येऊच नये. त्यांचं काय म्हणणं, की हे जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडासा धीर, थोडासा संयम आपल्याला धरणं गरजेचंच आहे. नाहीतर आज तुम्ही सांगितलत, की वडिलांनी संध्याकाळी ती वस्तू आणली. आत्ता तुम्ही सांगितलं नाही अमुक-अमुक पाहिजे, की आईने लगेच तो पदार्थ बनवला. म्हणजे हे मी अगदी रोजच्या, अगदी ज्याला आपण दुय्यम गोष्ट म्हणू ती. पण या गोष्टींमार्फत आपण घडत असतो. आपण संयम धरायला शिकत असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडी वाट पाहायला लागावी. प्रत्येक गोष्टीची वाट पाहायला लागू दे. थोडी तडफड भोगायला लागावी. तरच सुखाची चव वाढेल. म्हणजे संयम धरून, धीर धरून, वाट पाहून एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली, तर त्याचा जो आनंद आहे, त्याची जी सुखाची चव आहे, ती कायमस्वरूपी असेल आणि यशाची तुमची गोडी सुद्धा वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढेल म्हणजे समाधान वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. आयुष्याबद्दलची ओढ म्हणजेच काय? आयुष्याबद्दलचं प्रेमही वाढेल. आयुष्यावरती आपण जास्तीत जास्त प्रेम करायला शिकू. नाहीतर मग आज मी मागितलं मला मिळालं नाही. आत्ता आत्ताच्या दुनियेमध्ये अशा भरपूर गोष्टी विद्यार्थी मित्रांनो घडतात, की लहान-लहान 8-10 वर्षाची मुलं सुद्धा आईनी कॉम्प्युटर गेम खेळायला दिले नाहीत, आईनी मोबाईल खेळायला दिले नाही, म्हणून अगदी टोकाचं पाऊल सुद्धा उचलण्याचा प्रयत्न करतात. कारण वाट बघणं हे त्यांना मान्य नसतं. पण वाट बघितली तर काय होणार आहे? आपण संयम धरायला शिकणार, धीर धरायला शिकणार, त्या गोष्टीवरचा आपला विश्वास वाढणार, ध्यास वाढणार आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जे सुख मिळेल, त्याच्यानंतर आपल्याला जे यश मिळेल, त्याची गोडी वाढणार आणि या सगळ्यामधनं आपली आयुष्याबद्दलची ओढ सुद्धा वाढणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामधनं म्हणजेच आपण काय शिकलो, की वाट पाहताना कोणकोणत्या प्रसंगातनं लेखिका गेल्या, त्यांना आलेले काय अनुभव आहेत, ते त्यांनी अतिशय समर्पक शब्दात आपल्यासमोर मांडले. आपण सुद्धा जणू काही त्या अनुभवाचा एक भागच आहोत, असं होऊन ते प्रसंग अनुभवले
किंवा समजावून घेतले. आणि पाठाच्या शेवटी वाट पाहताना बद्दलचं त्याने जे मार्गदर्शन केलं आहे, किंवा त्याने त्याची समरी किंवा त्याने त्याचा जो उपदेश केलेला आहे, लक्षात ठेवायला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा केवळ आपल्या पुस्तकातल्या धड्यातल्या मार्कांसाठी नाही प्रश्नपत्रिकेतल्या, तर आपल्या आयुष्याला सुद्धा त्याचं काय मिळणार आहे, आयुष्यासाठी सुद्धा त्याची सकारात्मक प्रेरणा आपल्याला या वाट पाहण्याची मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाट पाहताना हा अरुणा ढेरे या लेखिकेने लिहिलेला गद्यपाठ समजावून घेतला. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी हे जे आपलं शैक्षणिक चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.